टॅली स्क्रीनवरती जे काही पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, तर ते इन्फॉर्मेशन मध्ये आपण पाहिलं की प्रत्येक ऑप्शन मध्ये एखादी अल्फाबेट, फंक्शन की किंवा डिजिट आपल्याला बोल्ड दिसतं. तर ती बोल्ड दिसणारा अल्फाबेट, डिजिट, फंक्शन की म्हणजे आपल्यासाठी शॉर्टकट की आहे. जसं आपण पाहिलं सिलेक्ट कंपनी मध्ये यस डार्क आहे, तर आपण सध्याला आहे क्विट ऑप्शन वरती. आपल्याला सिलेक्ट करायचं सिलेक्ट कंपनी, एरो कीचा वापर करत जाऊ शकतो. माऊसनी टॅली मध्ये सिंगल क्लिक वरती काम भागत नाही. माऊसचा यूज करून आपण टॅली मध्ये स्पीड वाढवू शकत नाहीये, त्यामुळे आपण माऊस वापरणारच नाहीये. विदाउट माऊस टोटल कन्सेप्ट पाहणार आहोत. इथे सिलेक्ट कंपनीला यस डार्क दिसतं, यस प्रेस केला, कीबोर्ड वरती यस प्रेस केल्यानंतर तो ऑप्शन सिलेक्ट होतो, सिलेक्ट कंपनी. ऑलरेडी आपल्याकडे ज्या कंपनी तयार आहेत, तर त्या तयार असलेल्या कंपनीचीच आपल्याला लिस्ट दिसते. त्यामधनं ज्या कंपनीमध्ये आपल्याला वर्क करायचंय ती कंपनी आपण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे सध्याला ज्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्या ऑलरेडी सिलेक्ट असलेल्या आहेत. तरी मी एक कंपनी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतोय. इथं एंटर प्रेस केल्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड विचारलं जातं. जो काही युजर नेम आहे, युजर नेम आणि पासवर्ड टाकला या ठिकाणी कंपनी चालू होईल. कंपनी चालू झाल्यानंतर स्क्रीनवरती काही चेंजेस झालेले आहेत. वर्टिकल बार, बटन बार वरती आणखीन ट्रान्झॅक्शन्स, युटिलिटीज वगैरे सगळे ते आलेले आहेत. ओके, नेक्स्ट कंपनीच्या डिटेल्स पण आलेले आहेत. त्याच्यात नाव, पॅन कार्ड, स्टार्टिंग डेट, नंतर इयर एंडिंग, फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं इयर. ओके, बाकीच्यांना काही चेंजेस दिसत नाही आहेत का? चार्ट करू नका. चार्ट मी प्रत्येकाची चार्ट पाहत बसलो तर इथं खूप टाइम जाईल माझा. ओके कृष्णा, काही स्क्रीनवरती चेंजेस दिसत आहेत का? हो दिसतात. काय चेंजेस दिसत आहेत? इकडे हॉरिझॉन्टल बारवर इन्स्ट्रक्शन आहेत. हॉरिझॉन्टल बटन बार वरती ऑप्शन आलेले आहेत. आणखीन नेक्स्ट सचिन गवळी, काय दिसत आहेत? मास्टर अकाउंटिंग इन्फो, इन्व्हेंटरी इन्फो, ट्रान्झॅक्शन. चेंजेस काय दिसत आहेत ते सांग. प्रत्येक ऑप्शन सांगत बसण्याची गरज नाही, ते तर आपण वन बाय वन पाहणारच आहोत. चेंजेस कुठले सर? स्क्रीनवरती काय चेंजेस झालेत? अगोदरच्या गेटवे ऑफ टॅली स्क्रीन मध्ये आणि आताच्या गेटवे ऑफ टॅली स्क्रीन मध्ये काय चेंजेस दिसत आहेत? नेक्स्ट सूरज धवन. ऑप्शन सांगू नका, मेन चेंजेस काय दिसतात बघा, बारकाईनं बघा. अगोदरच्या स्क्रीन मध्ये काय होतं आणि आता काय होतं. सूरज जाधव, बट्टर सर. पहिल्याची स्क्रीन जी होती ती नॉर्मल स्क्रीन होती आणि आताच जे आहे ते पर्टिक्युलर जी कंपनी तू सिलेक्ट केलाय ना त्याच्या डिटेल्स आहेत त्याच्यावरती. जस्ट लाईक कंपनीचं नाव आहे, कोणत्या फायनान्शियल इयरचं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, पूर्ण डिटेल सांगायची नाहीये. पूर्ण मेन चेंजेस काय दिसतात बट्टर सर? स्क्रीनवरती काही चेंजेस दिसत आहेत का? वैष्णवी मॅम, वर्टिकल बटन बारवर शॉर्टकट कीज आहे. हा, वर्टिकल बटन बारवर शॉर्टकट कीज आलेले आहेत. एक मिनिट कपिल, दुसऱ्यालाही बोलू देत. तेच सांगायला तुम्ही होतो. वर्टिकल बटन बरोबर ऑप्शन आले, झालं. तुम्ही सगळे ऑप्शन सांगत बसल्यावर त्याची गरज नाही ना सध्या आपल्याला. ज्यावेळेस यूज करायचं त्यावेळेस ऑप्शन बघूया. हा वैष्णवी मॅम, वर्टिकल बटन बार आणखीन कुठं काय चेंजेस झाले? जी कंपनी सिलेक्ट केली ती
बोर्डमध्ये लिस्ट केलेल्या कंपनीची इन्फॉर्मेशन सिलेक्ट केलेल्या कंपनीची इन्फॉर्मेशन लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनी मध्ये दिसते. ओके, इथली इन्फॉर्मेशन बस झाली आहे. दुसऱ्या ठिकाणी आणखी कुठे चेंजेस झालेत का? ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल पाहतोय त्यावेळेस आपण स्क्रीन बारकाईनं पाहता आली पाहिजे. आपण या ठिकाणी 3 ठिकाणी चेंजेस झालेले आहेत. लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनी मध्ये चेंजेस झालेले आहेत. कंपनी इन्फॉर्मेशन मेनूच्या ऐवजी आता इथे गेटवे ऑफ टॅली मेनू आलेला आहे. तुम्ही याच्यातले प्रत्येक ऑप्शन तर पाहिजेत आपल्याला, पण एकदाच ऑप्शन पाहू शकणार नाही आपण सगळे. तिथे चेंजेस कुठे झाले? कंपनी इन्फॉर्मेशन मेनू होते अगोदर, आता काय आलेले? गेटवे ऑफ टॅली मेनू आलेले आहे आणि वर्टिकल बटन बार वरती ऑप्शन वाढलेले आहेत. ओके, आता आपल्याला इथे सिलेक्ट कंपनी केली. आता ही कंपनी बंद करायची आहे, तात्पुरती बंद करायची आहे, काम संपलं याच्या, तर आपल्याला शट कंपनी ऑप्शनचा वापर करावा लागतो. इथे वर्टिकल बटन बार बघितल्यानंतर इथेही शट कंपनीचा शॉर्टकट ऑप्शन दिसतोय, पण बाय प्रोसेस जायचं आहे तर कंपनी इन्फॉर्मेशन मेनू वरती तो ऑप्शन असतो. जस्ट एक्झाम्पल, इथे कंपनी इन्फॉर्मेशन मेनू आहे. मी तुम्हाला माऊसनी दाखवतोय, माऊस मी क्लिक करत नाहीये, माऊस बाजूला आणून ठेवला. इथे F3 ला सिंगल अंडरलाईन आहे, त्यामुळे इथे काय करावं लागेल? Alt F3 प्रेस केला. Alt F3 प्रेस केल्यानंतर कंपनी इन्फॉर्मेशन मेनू सिलेक्ट झाला. तर कंपनी इन्फॉर्मेशन मेनू सिलेक्ट केल्यानंतर आता या मेनू इथे सिलेक्ट झालेल्या लिस्ट रिलेटेडच शॉर्टकट की वर्टिकल बटन बार वरती दिसतील, त्याऐवजी दुसऱ्या शॉर्टकट की इथे दिसणार नाहीये. त्यासोबत आपण जर या ठिकाणी कन्सेप्ट बघितली तर आपल्याला एक कन्सेप्ट परत लक्षात येईल. स्क्रीन दिसत नसेल ना तुम्हाला आता? पूर्ण स्क्रीन दिसायली का? ओके, तर इथे चेंजेस झाले. आता इथे सिलेक्ट कंपनी नंतर इथे शट कंपनी ऑप्शन आहे, तर मी या ॲरो कीचा वापर करत शट कंपनीवर आलो. बघा, त्यामध्ये H डार्क दिसतं, बरोबर आहे. मी आता खालती ॲरो कीचा वापर करत ॲरो कीला खालती नेऊन ठेवलंय रिस्टोर वरती, पण शट कंपनीला डार्क आहे. शॉर्टकट की H, मी H प्रेस केल्यानंतर शट कंपनी, ज्या कंपनी आपल्याकडे सिलेक्ट आहेत तेवढ्याच कंपनी दिसत आहेत, त्या कंपनीला मी एंटर प्रेस केलं, कंपनी बंद झाली. स्टार्टिंग वरती या ठिकाणी लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनी मध्ये काही इन्फॉर्मेशन दिसत नाहीये. इथे कंपनी इन्फॉर्मेशन मेनू येतो, वर्टिकल बटन बार वरती ऑप्शन दिसत नाहीये. तर वर्टिकल बटन बार वरती ऑप्शन दिसत नाहीये, तर तिथे आपल्याला काय कन्सेप्ट दिसते? वर्टिकल बटन बार वरती आपल्याला एकच ऑप्शन दिसतो. ओके, लक्षात आली कन्सेप्ट? सिलेक्ट कंपनीचा वापर लक्षात आला का? त्यानंतर आपण शट कंपनी ऑप्शन पाहिला. इथे सिलेक्ट कंपनी एक ऑप्शन आहे. ओके, तर सिलेक्ट कंपनीचा वापर आपण करू शकतो आपल्या ऑलरेडी तयार असलेली कंपनी यूज करण्यासाठी. एक वेळेस कंपनी यूज केली तर त्या रिलेटेड कंपनीच्या अकाउंटिंगसाठी परत कंपनी तयार करण्याची गरज पडत नाहीये. हा, कोण काय विचारलं? मी कपिल. हा, आपण जी कंपनी सेट केली, हा, तात्पुरती बंद झाली. आपण कंपनी डिलीट केलेली नाहीये, आपण शट केली म्हणजे कंपनी डिलीट नाही झाली, कायमचं रेकॉर्ड डिलीट नाही झालं. आपलं काम संपलं म्हणून त्या कंपनीच पण बंद करून ठेवली. डेटा तर सेव्हच राहणार आहे, जो पण परमनंटली डिलीट केलेला नाही. आपण तात्पुरतं काम संपल्यानंतर कंपनी बंद केलेली आहे. तर इथे आपण बघूयात आता कंपनी, आपली कंपनी, तर क्रिएट कंपनी. इथे क्रिएट कंपनीचा ऑप्शन दिसतोय. इथे क्रिएट कंपनीचा ऑप्शन दिसतोय का? यस. ओके, तर एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात राहू द्या की आपण ज्या वेळेस या ठिकाणी पाहतोय आपल्याला बारकाईनं पूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. तर एक कन्सेप्ट आपल्या लक्षात असली पाहिजे की शॉर्टकट कीज आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. जोपर्यंत आपण शॉर्टकट की लक्षात येणार नाहीत, ऑप्शन सिलेक्ट कसा करायचा यामध्येच आपण याच कन्फ्युजन मध्ये राहूयात.
तर इथे ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी आपण जर पाहिलं ही टॅली स्क्रीन मध्ये जर आपण कन्सेप्टचा विचार केला तर टॅली स्क्रीन मध्ये प्रत्येक ऑप्शन मध्ये काही ना काही अल्फाबेट फंक्शन की किंवा डिजिट या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहेत, डार्क दिसत आहेत. इथे या ठिकाणी आपण स्क्रीन घेतलेले स्क्रीन दिसते सर्वांना. ओके, आपण या ठिकाणी सुरुवातीला इथे सिलेक्ट कंपनी ऑप्शन पाहतोय. तर या सिलेक्ट कंपनी ऑप्शन मध्ये तुम्ही जर बारकाईने पाहिलात इथे यस डार्क दिसतंय यस डार्क, इथे एल डार्क दिसतंय, सी डार्क आहे, बी डार्क आहे, आर डार्क आहे. म्हणजे ही बोल्ड असलेली बोल्ड की जी आहे ती बोल्ड की आपल्यासाठी आहे शॉर्टकट की. लक्षात आलं, बोल्ड की आपल्यासाठी काय आहे, शॉर्टकट की आहे. त्यासोबत जर इथे आपण वर्टिकल बटन बार पाहिला, वर्टिकल बटन बार वरती बॉटमला एकच ऑप्शन सध्याला दिसतोय, कॉन्फिगरेशन. इथे आहे या ठिकाणी कॉन्फिगरेशन ऑप्शन दिसतोय. तर जो कॉन्फिगरेशन ऑप्शन दिसतोय तर या ऑप्शन मध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलात तर इथे F12 डार्क दिसतंय का F12 डार्क. तर F12 आपल्यासाठी आहे शॉर्टकट की. मग कीबोर्ड वरती आपण डायरेक्ट F12 प्रेस केल्यानंतर तो ऑप्शन सिलेक्ट होणार आहे. त्यासोबत आपण हॉरिझॉन्टल बटन बार पाहिल्यानंतर इथे लक्षात येतं इथे कीबोर्ड ऑप्शन आहे. कीबोर्डला के डार्क आहे, के ला सिंगल अंडरलाईन आहे. इथे कंट्रोल सेंटरला के डार्क आहे पण त्याला डबल अंडरलाईन आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इथे पाहतो की एखाद्या अल्फाबेटला सिंगल अंडरलाईन असतं त्यावेळेस आपण कॉम्बिनेशन करतोय Alt प्लस रिलेटेड की म्हणजे Alt K. कीबोर्ड साठी काय शॉर्ट फॉर्म झाला Alt K. आणि कंट्रोल सेंटर साठी डबल अंडर असल्यामुळे CTRL म्हणजे कंट्रोल प्लस K या पद्धतीने आपण वापर करतो. इथे परत सपोर्ट सेंटरला H ला डबल अंडरलाईन दिसते, हेल्प साठी सिंगल अंडरलाईन. म्हणजे दोन्ही साठीची शॉर्टकट की तर Hच दिसते, पण सपोर्ट सेंटर साठी काय करावं लागणार आहे, कंट्रोल प्लस की प्रेस करायचे आणि हेल्प साठी Alt प्लस की प्रेस करायची. तर या शॉर्टकट की या पद्धतीने आपण लक्षात आपल्याला राहिल्या पाहिजेत. तरी शॉर्टकट की कशा लक्षात ठेवायच्या ही कन्सेप्ट लक्षात आली. शॉर्टकट कीची कन्सेप्ट लक्षात आली का सर्वांना. ओके, एक्झॅक्ट ज्यावेळेस आपण त्या स्क्रीनचा विचार करतोय तर गेटवे ऑफ टॅली स्क्रीन मध्ये आपल्याला शॉर्टकट की माहित असल्यानंतर इथे जे काही ऑप्शन्स आपल्याला आहेत ते ऑप्शन कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे त्या पूर्ण कन्सेप्ट आपल्याला लक्षात येतील. मी इथे आपण वर्किंग करतोय तर वर्किंग करते वेळेस सिलेक्ट कंपनी, शट कंपनी, क्रिएट कंपनी वेगवेगळे ऑप्शन येतात. म्हणजे सगळ्यात बेसिक वर्क काय कंपनी इन्फॉर्मेशन वरती करायचंय. कंपनी इन्फॉर्मेशन वरती काय तर ऑलरेडी कंपनी तयार असेल तर कंपनी सिलेक्ट केल्यानंतरच अकाउंटिंग करता येणार आहे. आणि अकाउंटिंग कंपनी आपली तयारच नसेल तर क्रिएट कंपनी आपण बघतोय. क्रिएट कंपनीसाठी शॉर्टकट काय दिसते सी. पॉइंटर तर मी इथं बाजूला ठेवलंय आणि कीबोर्ड वरती मी सी प्रेस केला तर क्रिएट कंपनी ऑप्शन सिलेक्ट झाला. क्रिएट कंपनी ऑप्शन सिलेक्ट झाला. कंपनी क्रिएट ऑप्शन, कंपनी क्रिएशन स्क्रीन तुमच्या समोर आलेली आहे. इथे वन बाय वन एक एक इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बघूयात. इथे ऑप्शन काय दिसतोय, पहिला ऑप्शन काय दिसतोय, आवाज येतोय का सर्वांना. तुम्ही शांत राहिलात तर मला कसं लक्षात येणार आहे तुम्हाला समजतंय की नाही समजत. ओके, डिरेक्टरी. तर आपण तयार करत असलेली कंपनी कुठे सेव्ह होणार आहे त्याचं लोकेशन आहे. इथे काय तर दिलंय f/tally.erp9 डाटा. याला कसं वाचायचंय f:/tally.erp9 डाटा.
म्हणजे नेमकं काय इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. तर अगोदर ती कन्सेप्ट बघूयात आपण याला मिनिमाइज केलं. इथे माय कम्प्युटर दिस कम्प्युटर म्हणून दिसतं. ऑपरेटिंग सिस्टम नुसार आपण नावं या ठिकाणी दिसतात. तर इथं आपण सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर एफ ड्राईव्ह एफ कोलन इथे दिसतंय का एफ कोलन म्हणजे एफ ड्राईव्ह मध्ये tally.erp9 चा ऑप्शन दिसत होता. इथे मी कुठल्याही आयकॉनवर क्लिक करून टी प्रेस करतोय तर टी पासून स्टार्ट होणारे नेम या ठिकाणी येतील. इथे आहे tally.erp9 आहे. tally.erp9 ला मी डबल क्लिक केला. परत इथे ऑप्शन तर इथं डाटा ऑप्शन दिसतोय. डाटा इथे क्लिक केला. इथे ऍड्रेस मेनू वरती मी क्लिक केला तर या ठिकाणी पहा f:/tally.erp9 आणि टॅली वरती जर येऊन बघितला तर मी टॅली वरती तुम्हाला तशीच कन्सेप्ट दिसते. टॅली वरती f:/ म्हणजे आपलं लोकेशन काय आहे. एफ ड्राईव्ह वरती टॅली ERP9 फोल्डर मध्ये डाटा फोल्डर आहे. त्या ठिकाणी आपली कंपनी सेव्ह होणार आहे. लक्षात आलं. पण इथं थोडं बारकाईनं बघा. ज्या कंपनी सिलेक्ट आहेत सिलेक्ट असलेल्या कंपनीचे नाव वाचून दाखवा. पहिलं नाव काय आहे. तर रेकॉर्ड ज्यावेळेस सेव्ह होतं तर ते नंबरिंग नुसार सेव्ह होतं. 10,000 पासून या ठिकाणी सुरुवात होते नंबरिंगची. 10,000 10,001 1 by 1 जशा कंपन्या आपल्याकडे तयार होत जातील त्या पद्धतीने पुढे या ठिकाणी इथे नंबर्स वाढत जातील. तर इथे आपण जर बघितला तर लास्ट कंपनी नंबर काय आहे तर इथं आपण शेवटी आलोय. शेवटी आल्यानंतर 10,095 नंबरची लास्ट कंपनी आहे. बरोबर आहे. इथे परत आपण आलोय. इथे डिरेक्टरी काय आहे कन्सेप्ट क्लिअर झाली सर्वांना. तर आपली कंपनी जी आपण तयार करतोय ती कुठे सेव्ह होणार आहे त्याचं लोकेशन म्हणजे आपल्यासाठी आहे डिरेक्टरी. त्या डिरेक्टरीमध्ये आपण लोकेशन चेंज पण करू शकतो. इथे बॅक स्पेस केल्यानंतर आपण त्या ऑप्शन वरती जातो. इथून आपलं लोकेशन आपण बदलू शकतो. पण सध्याला आपण ती कन्सेप्ट पाहणार नाही आहोत. आपण आहे त्याच लोकेशनला. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करते वेळेस कंपनी कुठे सेव्ह करायच्या याची जी सेटिंग अगोदर केलेली आहे त्यानुसार इथं तो ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर येते नेम ऑफ कंपनी. नेम ऑफ कंपनी सोहम टॅली अकॅडमी. सोहम टॅली अकॅडमी आपण नाव टाकलं. तर सोहम टॅली अकॅडमी नाव टाकल्यानंतर तर सोहम टॅली अकॅडमीची कोणत्या वर्षाची अकाउंटिंग आपण करतोय. सपोज आपण 19-20 ची अकाउंटिंग करतोय. तिथे दिलं 19-20. ओके. तर तुम्हालाही या पद्धतीने रेकॉर्ड ठेवावंच लागणार आहे. कारण सुरुवातीला फर्स्ट टाइम अकाउंटिंग टॅलीमध्ये करतायत तर सोहम टॅली अकॅडमी नावाने रेकॉर्ड ठेवला तर काही फरक पडत नाही. पण ज्यावेळेस नेक्स्ट इयर मध्ये अकाउंटिंग करतो आपण रेकॉर्ड वेगवेगळं प्रत्येक वर्षाचं रेकॉर्ड वेगवेगळं ठेवायचं म्हणलं तर आपल्याला इथे कंपनीच्या पुढे फिनान्शियल इयर द्यावं लागेल. मग फिनान्शियल इयरचा आपण विचार केला तर एंटर प्रेस केल्यानंतर मेलिंग नेम मध्ये ते पूर्ण नेम या ठिकाणी आलेलं आहे. तर हे मेलिंग नेम मध्ये जे नेम आलेलं आहे तर आपण जे काही बिल रिपोर्ट वगैरे प्रिंट काढू तर प्रिंट काढते वेळेस त्या नेम ऑप्शन मध्ये जे नेम दिलेलं आहे ते नेम प्रिंट वरती येत नसतं. तर मेलिंग नेम मध्ये जे नेम आहेत ते बिलिंग वरती येतात. मग 19-20 हे आपणाला लक्षात येण्यासाठी आहे. पार्टीला 19-20 चा आहे रेकॉर्ड वगैरे असं सांगायची काही गरज आहे का. काही गरज नाहीये. तर इथे आपण फक्त नाव ठेवलं या ठिकाणी सोहम टॅली अकॅडमी. एंटर. आपल्याला ज्यावेळेस लिस्ट मध्ये आपण सी करतो लिस्ट मध्ये पाहतो त्यावेळेस एकाने सोहम टॅली अकॅडमी 19-20 असं नाव दिसेल. पण ज्यावेळेस आपण रिपोर्ट प्रिंट काढतो त्यावेळेस सोहम टॅली अकॅडमी इतकंच नाव या ठिकाणी प्रिंट होईल. आता बिलावरती रिपोर्ट वरती आपल्याला ऍड्रेस लागतो. मग ऍड्रेस आपल्याला इथे जर आपण ऍड्रेस टाकला तरच आपल्या रिपोर्ट वरती बिलावरती प्रिंट काढते वेळेस ऍड्रेस येईल. अदरवाईज ऍड्रेस येणार नाहीये. मी तर ऍड्रेस कशा पद्धतीने द्यायचा आहे तर ऍड्रेस तुम्हाला 1 लाईन मध्ये पाहिजे 1 लाईन मध्ये ऍड्रेस देऊ शकता. 2 लाईन मध्ये पाहिजे 2 लाईन मध्ये. जशा पद्धतीने लेटर लिहिते वेळेस आपण ऍड्रेस देतो त्या पद्धतीने जशा पद्धतीने तुम्हाला बिलिंग वरती रिपोर्ट वरती ऍड्रेस प्रिंट पाहिजे त्या पद्धतीने आणि तोच ऍड्रेस तुम्हाला इथे द्यावा लागेल. जस्ट एक्झाम्पल संभाजीनगर कॉमा स्पेस खाडगाव रोड
एंटर प्रेस केल्यानंतर सेकंड लाईन मध्ये आलं, नियर दयानंद कॉलेज, दयानंद कॉलेज लातूर, एंटर. बा 2 लाईन मध्ये ऍड्रेस दिला तरी तिसरी लाईन आपली ऍड्रेस मध्येच आहे, म्हणजे कितीही मोठा ऍड्रेस असेल तर आपल्याला इथे ऍड्रेस देता येतो. मग ऍड्रेस कन्सेप्ट, आता सध्या जो ऍड्रेस आपण इथे दिलेला आहे हाच ऍड्रेस आपल्या रिपोर्ट वरती बिलिंग वरती प्रिंट निघेल ज्यावेळेस आपण प्रिंट करतोय त्यावेळेस. पहा आपण कंपनी तयार करते वेळेस फक्त नाव देऊन कंपनीचा फिनान्शियल इयर सिलेक्ट करूनही कंपनी तयार करू शकतो, पण यामुळे जे काही तुम्ही रिपोर्ट प्रिंट काढणार आहात त्या प्रिंटिंग रिपोर्ट वरती तुमचे मेलिंग डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे काही येणार नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला इथे मेलिंग डिटेल आणि कॉन्टॅक्ट डिटेल मेन्शन करावं लागेल, तरच ते तुमच्या रिपोर्टिंग वरती इनव्हॉइसेस वरती प्रिंट येईल. त्यानंतर परत एंटर प्रेस करतोय, एंटर प्रेस केल्यानंतर कंट्री ऑप्शन आलेलं आहे. कंट्री साहजिकच आपल्या आयपी ऍड्रेस नुसार त्यांनी इंडिया ऑटोमॅटिक सिलेक्ट केलेलं आहे. इथे एंटर प्रेस करतोय, आपल्या इथे प्रत्येक राज्यामध्ये रूल्स रेग्युलेशन चेंज आहेत. मग आपण कोणत्या स्टेट मध्ये आहोत? महाराष्ट्र स्टेट. भली आपण महाराष्ट्र स्टेट मध्ये आहोत पण आपण अकाउंटिंग जर कर्नाटकातल्या कंपनीची करतोय, महाराष्ट्रात बसून आपण रेकॉर्ड मागवून घेतलं आणि आपण अकाउंटिंग जी करतोय कर्नाटकातली आहे, तर तिथे मात्र काय सिलेक्ट करावं लागेल? कर्नाटक सिलेक्ट करावं लागेल. ज्या स्टेट मध्ये आपली कंपनी आहे ते पिनकोड 413512 एंटर. तरी मेलिंग डिटेल, पत्र व्यवहारासाठी जे इन्फॉर्मेशन लागते ती इन्फॉर्मेशन, आणि हीच इन्फॉर्मेशन आपल्या रिपोर्ट वरती प्रिंट येते. ही कन्सेप्ट क्लिअर झाली इथे. त्यानंतर फोन नंबर 02382 254 720 एक डमी नंबर टाकलेला आहे. हा नंबर काही चालू वगैरे नाहीये, त्यामुळे हा नंबर सेव्ह करून कॉन्टॅक्ट वगैरे करायचे प्रयत्न करू नका, दुसरं कोणाला तर कॉन्टॅक्ट जातील. ओके, इथे एसटीडी कोड मात्र टाकणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर 09545816000. आता 0 वगैरे का देतोय मी अगोदर, तर आउट ऑफ महाराष्ट्र ज्यावेळेस कॉन्टॅक्ट होईल त्यावेळेस एसटीडी कोड लावणं, 0 लावणं कंपल्सरी आहे. एसटीडी कोड लावल्याशिवाय तर लँडलाईनला कॉल लागतच नाही. आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा नंबर असेल तर तुम्हाला अगोदर +91 कंट्री कोड अदरवाईज 0 टाईप करूनच या ठिकाणी कॉलिंग करावी लागते. फॅक्स नंबर असेल तर मोस्टली फॅक्स नंबर म्हणजे एखादी लँडलाईन नंबरच असतो, त्यावरती डायरेक्टली फॅक्स येतात. पण आता ईमेलच्या जमान्यामध्ये फॅक्स कुणी वापरत नाहीत. असेल द्यायचा असेल तर देऊ शकता, अदरवाईज एंटर प्रेस केलं त्याची गरज नाहीये. त्यानंतर ईमेल आयडी सोहम टॅली अकॅडमी @gmail.com एंटर. आपली वेबसाईट असेल तर बघा बिलावरती वेबसाईटचाही ऍड्रेस दिलेला असतो, मग वेबसाईट असेल तर इथं वेबसाईट टाकायचे, अदरवाईज टाकण्याची गरज नाही. www.sohamtallyacademy.com एंटर. इतकी सुरुवातीची कन्सेप्ट. फर्स्ट पार्ट मध्ये आपण डिरेक्टरी आहे, लोकेशन आपली कंपनी सेव्ह होणार ते चेंज करू शकतो. नेम मध्ये आपण नेम टाकल्यानंतर आपल्याला कोणत्या इयरची अकाउंटिंग आहे ते लक्षात येण्यासाठी आपण 1920 टाकलं, पण मेलिंग नेम मध्ये गेल्यानंतर फक्त सोहम टॅली अकॅडमी नेम ठेवलं. आपण ज्यावेळेस आपल्या टॅली मध्ये कंपनी सिलेक्ट करतोय, यूज करतोय, त्यावेळेस नेम दिसेल सोहम टॅली अकॅडमी 1920, पण प्रिंटिंग वरती मात्र मेलिंग मधलाच नेम येईल. ऍड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल जे काय ते आपण इथे मेन्शन करतोय तर त्याच बिलावर प्रिंट घेता येतात. इथे काही रेकॉर्ड दिलेला नसेल तर आपल्या बिलिंग वरती, इनव्हॉइस वरती, रिपोर्ट्स वरती आपल्याला ऍड्रेस वगैरे प्रिंट घेता येणार नाहीये. नेक्स्ट फिनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम, आर्थिक वर्षाची सुरुवात. तर आर्थिक वर्षाची सुरुवात 1920 ची अकाउंटिंग आपण करतोय, तर आर्थिक वर्षाची सुरुवात कधी होईल?
सांगा कपिल. 1 एप्रिल पासूनच होईल ना. 1 एप्रिल पासून होईल. ओके नेक्स्ट कृष्णा. 1 एप्रिल सर. किती? 1 एप्रिल. 1 एप्रिल. ओके सचिन. 1 एप्रिल ते 31 मार्च. सुरुवात कधी होईल? फक्त सुरुवात. 1 एप्रिल 1 एप्रिल. नेक्स्ट संजय सर. संजय सर. नेक्स्ट सूरज धवन. 1 एप्रिल सर. हा संजय सर कधी सुरुवात होईल? नेक्स्ट सूरज जाधव. 1 एप्रिल 2019. राईट. कधी सुरुवात होईल? 1 एप्रिल 2019. इथं दिसतंय 1 एप्रिल 20. काय आज आपण इथे थोडं बॉटमला येतोय. इथे स्टेटस बार वरती डेट आणि तारीख दिसते. तर ही डेट जी येते ती 2021 या आर्थिक वर्षाची होते. आपल्या पीसी ला सेट असलेल्या डेट नुसार त्या डेटचा विचार करून इथं फिनान्शियल इयर घेतला गेलेला आहे. 1 एप्रिल 20 ला चालू होतो. तर आज संपेल कधी? 31 मार्च 2021 ला. पण आपण अकाउंटिंग करतोय 19-20 या आर्थिक वर्षाची. त्यामुळे आपल्याला इथे माऊस क्लिक केल्यामुळे इथे आलेलं आहे. परत माऊस क्लिक करून इथे येतोय. तर आपल्याला अकाउंटिंगची आपल्या सुरुवात होईल 1 एप्रिल 19 ला. एंटर प्रेस केलं. बुक्स बिगिनिंग फ्रॉम. खाते लिहिणं कधीपासून चालू होतं? त्याच दिवशी खाते लिहिणं सुद्धा 1 एप्रिल पासूनच चालू होतं. त्यामुळे दोन्ही डेट आपण सेम ठेवतोय. चेंजेस करण्याची गरज नाहीये. आर्थिक वर्ष संपत कधी आहे? सॉफ्टवेअर बरोबर तुम्ही जे फिनान्शियल इयरची सुरुवात दाखवला तिथून 12 महिन्यानंतर ते ऑटोमॅटिक फिनान्शियल इयर क्लोज करतात. त्यामुळे 31 मार्च 20 ही डेट ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर घेणार आहे. आपल्याला कुठेही टाकायची गरज नाहीये. इथे फिनान्शियल इयरची सुरुवात आपण टाकली आणि इथे आपले खाते लिहिण्याची सुरुवात टाकली. एंटर प्रेस केलोय. तर ही बुक्स अँड फिनान्शियल इयरची डिटेल ही कन्सेप्ट लक्षात आली. हो सर. ओके त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट या ठिकाणी बघतोय. सिक्युरिटी कंट्रोल. सिक्युरिटी कंट्रोल मध्ये 2 प्रकारचे पासवर्ड येतात. टॅली वॉल्ट पासवर्ड आणि यूज सिक्युरिटी कंट्रोल. टॅली वॉल्ट यूज सिक्युरिटी कंट्रोल. तर या टॅली वॉल्ट बद्दलची इन्फॉर्मेशन आपण नंतर बघूयात. हे एकदम हाय सिक्युरिटी साठी आपल्याला ऑप्शन आहे. हा पासवर्ड जर विसरला तर टॅली कंपनी सुद्धा तुमचा डाटा रिकव्हर करून देऊ शकत नाही. मोस्टली ज्यावेळेस बाय मेल थ्रू डाटा पाठवला जातो त्याच वेळेस हा पासवर्ड टाकायचा आहे आणि पाठवायचा आहे. पण त्या मेल मध्ये हा पासवर्डचा उल्लेख करायचा नाहीये. तर पुढे बघूयात आपण टेक्निकल पार्ट मध्ये येईल हा पार्ट. पण त्यानंतर एंटर प्रेस करतोय. तर यूज सिक्युरिटी कंट्रोल. आता काय मी तुम्हाला सांगितलं की कंपनी तयार करा. ज्यावेळेस तुम्ही कंपनी तयार केलात ती कंपनीची सिक्युरिटी तुमच्याशिवाय दुसरं कोणाला ते यूज करता येऊ नये किंवा तुम्ही ज्यांना अथॉरिटी देता त्यांनाच यूज करता यावं याच्यासाठी सिक्युरिटी कंट्रोल येस असणं गरजेचं आहे. वाय प्रेस करून एंटर प्रेस केलं की इथं विचारलं जातं नेम ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर मेन. हे सगळं जो सिक्युरिटी कंट्रोल कोण करणार आहे त्या व्यक्तीचा मेन युजर नेम पासवर्ड जस्ट इथे मी टाकलं सोहम. एंटर प्रेस केला. पासवर्ड 1 2 3 एंटर 1 2 3 एंटर. त्यानंतर यूज टॅली ऑडिट फीचर. आपण टॅली मध्ये रेकॉर्ड करणं बघितल्यानंतर आपल्याला ऑडिट फीचरचा विचार करूयात. त्यामुळे ह्या ऑप्शनला काहीच करत नाही. एंटर प्रेस करतोय. पुढचा ऑप्शन आहे डिस अलाउ ओपनिंग इन एज्युकेशन मोड. आता या ऑप्शन मी यस केला तर माझ्याजवळ काही फरक पडणार नाही. पण तुम्ही जर हा ऑप्शन यस केला तुमच्याजवळ एज्युकेशनल व्हर्जन मधले सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल करणार आहात तर तिथे कंपनीच ओपन होणार नाही. त्याच्यामुळे हाही ऑप्शन नो ठेवतोय आपण एंटर प्रेस करतोय. मग सेकंड पार्ट मधले बुक्स ऑफ फिनान्शियल इयर डिटेल्स
सिक्युरिटी कंट्रोल मध्ये यूज सिक्युरिटी कंट्रोल मध्ये ऍडमिन युजर नेम आणि पासवर्ड ही कन्सेप्ट आपण पाहिली. टॅली वर्ड पासवर्डची कन्सेप्ट आपण नंतर पाहणार आहोत, आपल्याला त्याची सध्या गरज नाहीये. ही कन्सेप्ट लक्षात आली आहे सर्वांना? इथे मी इंडिया घेतलेलं आहे. इंडिया घेतल्यानंतरची इन्फॉर्मेशन जर खालती बघतोय तर इंडियन करन्सीची बेसिक करन्सी इन्फॉर्मेशन दिसते, करन्सीचा सिम्बॉल दिसतोय, फॉर्मल नेम. तुम्ही फॉर्मल नेम नेटवरती वगैरे सिलेक्ट केला जसं डॉलर वगैरे तसं INR ही कन्सेप्ट येते. त्या ठिकाणी सफिक्स्ड सिम्बॉल टू अमाऊंट, सफिक्स्ड सिम्बॉल टू अमाऊंट. आता ही काय कन्सेप्ट आहे? हा ऑप्शन तर इथं नो ठेवलेला आहे. प्रीफिक्स सिम्बॉल आणि सफिक्स सिम्बॉल अशी या ठिकाणी कन्सेप्ट आपल्याकडे येते. तर आपण बघूयात. थोडं मिनिमाइज करतोय. इथे आपण इथे सिम्बॉल दिसतोय. आपल्याला सोपं जाणारे ऑपरेटिंग सिस्टम घेऊयात आपण. इथं आपण एक वर्ड फाईल ओपन केली. वर्ड फाईल मध्ये आपण बघूयात. आता दिसतोय सर्वांना? वरची रक्कम किती आहे? वरची रक्कम 100. दोन्ही 100 रुपये आहेत. दोन्ही 100 रुपये. बरोबर कोणती आणि चूक कोणती? बरोबर आहे. बरोबर कोणती आणि चूक कोणती? दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही बरोबर आहेत. सिम्बॉल अगोदर घ्यायचा आहे की नंतर घ्यायचा आहे तुमच्या मनावर आहे. जर अगोदर सिम्बॉल पाहिजे असेल तर याला प्रीफिक्स म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? प्रीफिक्स. आणि नंतर सिम्बॉल पाहिजे तर त्याला काय म्हटलं जाईल? सफिक्स्ड. प्रीफिक्स्ड, सफिक्स्ड. लक्षात आले? सर्वांना प्रीफिक्स सिम्बॉल आणि सफिक्स सिम्बॉल ही कन्सेप्ट लक्षात आली का? ओके. मग ज्यावेळेस आपण इथे कंपनी तयार करतोय इथे तोच ऑप्शन विचारला आपल्याला. जर आपण इथे ऑप्शन यस केला तर सिम्बॉल सफिक्स येईल, म्हणजे सिम्बॉल ह्या सेकंड पद्धतीनुसार येईल. या सेकंड पद्धतीनुसार. ओके. जर आपण काय केलं तो सफिक्स्ड ऑप्शन यस केला तर सिम्बॉल असा अमाऊंटच्या नंतर दिसेल, आणि जर तो ऑप्शन आपण नो ठेवला तर सिम्बॉल प्रीफिक्स्ड दिसेल, अमाऊंटच्या अगोदर दिसेल. या व्यतिरिक्त त्याचा यूज काही नाहीये. एंटर प्रेस केला. ऍड स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बॉल. इथे अमाऊंट आणि सिम्बॉल मध्ये एका अल्फाबेटचा स्पेस असतो की नसतो? तर स्पेस असतो, फक्त बँकामध्ये स्पेस काढून टाकला जातो एक अल्फाबेटचा. मग हा स्पेस पाहिजे तर इथं ऑप्शन यस असला पाहिजे तरच एक स्पेस असेल. हा काय म्हणलं?
ऍड स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बॉल, अमाऊंट आणि सिम्बॉल जी टोटलिंग येते बिलिंगची वगैरे तिथंच सिम्बॉल येतो, तर त्या अमाऊंट मध्ये आणि सिम्बॉल मध्ये एका अल्फाबेटच्या स्पेस साठी हा ऑप्शन यस ठेवायचा आहे, आणि नको असेल तर याला नो करून ठेवू शकतो. एंटर. लक्षात आलंय. पुढचा ऑप्शन आहे शो अमाऊंट इन मिलियन्स. शो अमाऊंट इन मिलियन्स, मिलियन्स मध्ये अमाऊंट शो करायचे, तर मिलियन्स मध्ये अमाऊंट शो करायचे तर हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी यस करायचा आहे. मग यस केल्यानंतर हा ऑप्शन यस करून आपण जर 1 टाईप केला तर तो 1 रुपया होणार नाही, तर तो 1 मिलियन होईल. म्हणजे मोठ्या रकमेच्या व्यवहारामध्ये जसं टाटा कंपनी, रिलायन्स कंपनीचे मेन ब्रँचेस मध्ये व्यवहार घडत असतील तर ते अशा मोठ्या रकमेमध्येच करतात. तर ज्यावेळेस मला अशा एका मोठ्या फर्मचे अकाउंटिंग करायचे आहे त्याच वेळेस ऑप्शन यस करायचे, अदरवाइज यस करायची गरज नाहीये. एंटर. हा बोला. तर भारतामध्ये मिलियन येत नाही सर जास्त. काय काय मिलियन जास्त म्हणजे मिलियन येतच नाही सर. तर तुमच्यावर डिपेंड आहे ना, तुमची कंपनी MNC असेल तर, मल्टीनॅशनल कंपनी असेल तर हो ती गोष्ट मान्य आहे, पण ती सांगितलं आपणाला जर गरज असेल तरच ऑप्शन यस करायचं, अदरवाइज यस करायची गरजच नाही. ओके. नेक्स्ट, नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. ओके. इथे मी 1 रुपया इज इक्वल टू हे बरोबर आहे का? 100 पैसे म्हणजे 1 रुपया. ओके. मग एक फॅक्टर झाला 1 रुपया, याचं कन्व्हर्जन होतं पैशामध्ये, बरोबर आहे ना. तर त्याला आपण जेव्हा ठिकाणी नोंदी घेतो त्यावेळेस आपण 2 पद्धतीने डेसिमल प्लेसचा लक्षात ठेवू शकतो. एक, पॉइंट नंतर किती डिजिट येतात, 1 रुपया घ्या, 100 घ्या ना, लाख रुपये घ्या, पॉइंट नंतर 2 डिजिट येतात. 2 डिजिट त्याच्यामुळे डेसिमल प्लेस 2 अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो आपण. अदरवाइज एक रुपया याचं कन्व्हर्जन पैशात होतं, 1 रुपया दुसरा पैसा, असे डेसिमल प्लेस 2. इथं आलेले डेसिमल प्लेस 2. एंटर प्रेस केला तर सेकंड डेसिमल प्लेस पॉइंट नंतर या ठिकाणी काय येतात, पैसे. इथे आहे पैसे. एंटर. नंबर ऑफ डेसिमल प्लेस फॉर अमाऊंट इन वर्ड. जर अक्षरामध्ये प्रिंट, बिलिंगच्या टोटलला आपण अक्षरामध्ये प्रिंट करतो, सपोज बिल झालं 100 रुपये तर 100 रुपीज ओनली असं दिलं जातं, तर एक्झॅक्ट इथं ऑप्शन पैसे आणि रुपीज दोन्ही लिहायचे, तर 2 ठेवला तर बरोबर पूर्ण रक्कम येतील. म्हणजे इथे मोस्टली काही चेंजेस करायची गरज नसते, फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन माहित पाहिजे, त्यासाठी आपण इन्फॉर्मेशन घेतली. तरी कंपनी क्रिएशन स्कीम मधले काय काय ऑप्शन्स आहेत आणि तिथं काय इन्फॉर्मेशन भरतो, ही कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. परत एक वेळेस सांगतोय, डाऊट असेल तर विचारायचं आहे. इथे डिरेक्टरी मध्ये आपलं कंपनीचं लोकेशन आहे, कंपनी कुठे सेव्ह होणार आहे ते. नेम मध्ये कंपनी नेम आहे, आपल्याला ओळखू यावं 1920 रेकॉर्ड आहे, त्यासाठी 1920 आपण ठेवलं. मेलिंग नेम मध्ये सोहम टॅली अकॅडमी इतकंच ठेवलं, 1920 काढून टाकलं, त्यामुळे आपल्या प्रिंटिंग वरती सोहम टॅली अकॅडमी इतकंच प्रिंट होईल, 1920 प्रिंट होणार नाहीये. त्यानंतर ऍड्रेस, कंट्री डिटेल, स्टेट, पिनकोड, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ह्या इन्फॉर्मेशन आपण इथे दिलेले आहेत, त्याच आपल्याला रिपोर्टिंग मध्ये प्रिंट काढता येतात. अदरवाइज इथे इन्फॉर्मेशन नाही दिली तर काही काढता येणार नाहीये. म्हणजे ऍज अ अकाउंटिंग साठी तुम्हाला हे कंपल्शन नाहीये, पण तुमचे रिपोर्ट प्रिंटिंग साठी तुम्हाला हे गरजेचं आहे. त्यानंतर बुक्स बिगिनिंग फायनान्शियल इयर, आर्थिक वर्षाची सुरुवात, त्यासोबत खाते लिहिण्याची सुरुवात, ही डेट आपण टाकली. सिक्युरिटी कंट्रोल मध्ये टॅली वॉल्ट पासवर्ड एक आहे, हा पासवर्ड आपण पाहिला नाही, तो टेक्निकल पार्ट मध्ये नंतर पाहणार आहोत. नेम ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर, नेम ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये म्हणजे यूज सिक्युरिटी कंट्रोल मध्ये आपण एक ऍडमिन नेम टाकला, युजर नेम पासवर्ड तिथे सेट केले, आणि बेसिक करन्सीची इन्फॉर्मेशन काय काय दाखवली जाते ती कन्सेप्ट बघितली.
इथे आपण परत एक वेळेस एंटर प्रेस करतोय. एंटर प्रेस केल्यानंतर एक छोटी स्क्रीन आली, ऍक्सेप्ट यस नो. तर पूर्ण दिलेली इन्फॉर्मेशन ऍक्युरेट असेल तर यस, नसेल तर नो करून जी काही चूक झालेली आहे ती दुरुस्त करू शकतो. पण इथं आपल्याला पूर्ण कन्सेप्ट आपली बरोबर आहे. इथं कीबोर्ड वरती वाय प्रेस करा, अदरवाइज एंटर प्रेस करा. एंटर प्रेस केल्यानंतर तुमची कंपनी तयार झाली. कंपनी तयार झाली पण तुम्ही ओपन नाही करू शकत जर तुम्हाला युजर नेम पासवर्ड माहित असेल तरच. युजर नेम इथं ऑटोमॅटिक घेतलं कारण जस्ट कंपनी आपण तयार केली आहे त्यासाठी पासवर्ड टाकला 1 2 3 एंटर. एंटर केल्यानंतर कंपनी तयार झाली. तर कंपनी क्रिएट करणार. ही कंपनी क्रिएट करणे ही कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. तर इथे कंपनी क्रिएट झाल्यानंतर इथे आपण बारकाईने पाहतोय अकाउंट इन्फो, इन्व्हेंटरी इन्फो ऑप्शन दिसत आहेत. ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंटिंग वाउचर, इन्व्हेंटरी वाउचर्स असे ऑप्शन दिसत आहेत. तर टॅली मध्ये दोन प्रकारच्या कंपनी मेंटेन होतात, एक अकाउंट्स ओनली आणि दुसरी अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी. मग सध्याला आपण विचार केला तर ही कंपनी ज्यावेळेस आपण नवीन कंपनी तयार करतो ती ऑलरेडी अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी मध्ये असते. कशी असते? अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी मध्ये. मग आपल्याला चेंजेस करायचे ती कंपनी अकाउंट ओनलीची. आपण जे काही प्रॉब्लेम सोडवले पण ते सगळे अकाउंट ओनली नुसारच सोडवलेत मॅन्युअल मध्ये. आपण स्टॉकचं रेकॉर्ड मेंटेन केलंय का? काय म्हणलं ते तुम्ही सांगा म्हणा. ओके, तर आपल्याला अकाउंटिंग मध्ये खरेदी विक्री रिटर्न याच्या सोबत सगळं स्टॉकचं रेकॉर्ड ठेवायचं असेल तर अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीची कंपनी लागेल आणि ओनली अकाउंट्स आतापर्यंत जसे आपण थेरॉटिकल मध्ये प्रॉब्लेम सोडवले तसे पाहिजे तर अकाउंट्स ओनली. मी ते F11 फीचर्सला या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर इथे अकाउंटिंग फीचर्स असा ऑप्शन येतो. तर अकाउंटिंग फीचर्स मध्ये आपण ज्यावेळेस जातोय इथे पहा मी माऊस नट केल्यानंतर डबल क्लिक करावं लागतात. इथे एक ऑप्शन येतोय, फर्स्ट ऑप्शन मेन्शन अकाउंट्स ओनली. मेन्शन अकाउंट्स ओनली. तर मेन्शन अकाउंट्स ओनलीला मी येस केलं, वाय प्रेस केला, कंट्रोल एस सेव्ह. सेव्ह केल्यानंतर इथे आपली पूर्ण कन्सेप्ट दिसते. आता इथे इन्व्हेंटरी फीचर्स ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल झाला, एस्केप प्रेस करतोय. इथे अकाउंट इन्फो, इन्व्हेंटरी इन्फो ऑप्शन कॅन्सल झाला. अकाउंटिंग वाउचर, इन्व्हेंटरी ऑप्शन इथे दिसत नाही. म्हणजे आता ही कंपनी मेंटेन झाली अकाउंट्स ओनलीची. कंपनी तयार करणं आणि कंपनीला अकाउंट्स ओनली मध्ये कशी कन्वर्ट करायचं, काय सेटिंग करायची अकाउंट ओनली साठी या कन्सेप्ट लक्षात आले सर्वांना? कुणाला काही अडचण? ओके, तर इथे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये स्क्रीनची माहिती पाहिली होती. त्यानंतर सेकंड लेक्चर मध्ये आपण पाहिलं इथे शॉर्टकट की कशा ओळखायच्या. त्यानंतर इथे कंपनी तयार करणं, क्रिएट कंपनी. कंपनी तयार केल्यानंतर बस इथे लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनी मध्ये तयार झालेली कंपनी सिलेक्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये डेट ऑफ लास्ट एंट्री झाली तारीख नो एंट्री कारण आपण आणखीन त्याच्यात काही एंट्री केलेली नाहीये. त्याचा करंट पिरियड आलं का इथे 19-20. करंट डेट 1 एप्रिल कारण अकाउंटिंगची सुरुवात 1 एप्रिल सांगितले. 1 एप्रिल जसं 1 बाय 1 आपण अकाउंटिंग रेकॉर्ड मेंटेन करत जातो तशी इथे करंट डेट या ठिकाणी चेंज होत जातात. लास्ट एंट्री किती तारखेची झाली ती डेट या ठिकाणी आपल्याला दिसते. लक्षात आले? आणि कंपनी इन्फॉर्मेशन मेनूच्या ऐवजी आलेलं आहे गेटवे ऑफ टॅली मेनू. काय आलेलं आहे? गेटवे ऑफ टॅली मेनू. मग आता व्हर्टिकल बटन बार वरती ऑप्शन चेंज झालेले आहेत. आपल्याला परत कंपनी इन्फॉर्मेशन मेनू वरती जायचं आहे तर इथे कंप इन्फो असा शॉर्टकट दिसतोय व्हर्टिकल बटन बार वरती. पहा कंपनी इन्फॉर्मेशन रिलेटेड इथं स्क्रीन वरती काही ऑप्शन दिसत नाही. त्यावेळेस आपल्याला पाहिजे व्हर्टिकल बटन बार, तिथे ऑप्शन आपल्याला नक्कीच सापडतो. व्हर्टिकल बटन बार वरती कंपनी इन्फो, कंप इन्फो असा ऑप्शन दिसतोय. Alt F3 शॉर्टकट की, Alt F3 शॉर्टकट की सिलेक्ट केली की इथं परत कंपनी इन्फॉर्मेशन मेनू या ठिकाणी आलेला आहे. आला कंपनी इन्फॉर्मेशन मेनू. तर कंपनी इन्फॉर्मेशन मेनू मध्ये इथे काय ऑप्शन चेंज दिसत आहेत. तर आपण पाहिलं क्रिएट कंपनी, कंपनी तयार करणार. कंपनी तयार केल्यानंतर इथे एक शट कंपनी ऑप्शन आहे. त्या शट कंपनी ऑप्शनचा वापर करून बघूयात. शॉर्टकट की आहे, डायरेक्ट H प्रेस केला, सिलेक्ट असलेली कंपनी दिसते. इथे एंटर प्रेस केलं, कंपनी बंद झाली. झाली कंपनी बंद. क्रिएट कंपनीचा वापर कंपनी तयार करण्यासाठी होतो. न्यू कंपनी तयार करण्यासाठी
तर आपण पाहिलं, पण इथे वर्ड कंपनी आला म्हणून आपण फक्त कंपनीचीच अकाउंटिंग करू शकतो असं नाही. मी एखादी छोटा बिझनेस असेल, एखाद्या व्यक्तीची अकाउंटिंग असेल, तर ज्या व्यक्तीच्या नावाने आपल्याला रेकॉर्डिंग अकाउंटिंग करायची आहे त्याच्या नावाने तिथं कंपनी तयार करायची आहे. तर क्रिएट कंपनीचा वापर करून या ठिकाणी आपण कंपनी तयार करतो, इथे क्रिएट कंपनी. त्यानंतर सिलेक्ट कंपनीचा वापर करून बघूयात. सिलेक्ट कंपनीला एंटर प्रेस केला, ते ऑलरेडी तयार असलेल्या कंपनी दिसत आहेत. आपण आपल्या कंपनीचं नाव टाईप केलं, सोहम टॅली अकॅडमी आहे 19-20. एंटर प्रेस केल्यानंतर युजर नेम पासवर्ड, म्हणजे आपल्या व्यतिरिक्त कोणी दुसरा व्यक्ती रेकॉर्ड ओपन करू शकेल का? ज्याला युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही दिला तोच ओपन करू शकेल, अदरवाईज दुसरा कोणी नाही. सोहम एंटर 1 2 3 एंटर प्रेस केला, कंपनी सिलेक्ट झाली. कंपनी सिलेक्ट झाल्यानंतर ही लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीमध्ये कंपनीची इन्फॉर्मेशन दिसते. कंपनी इन्फॉर्मेशन मेनूच्या ऐवजी गेटवे ऑफ टॅली मेनू आला, व्हर्टिकल बटन बारवरती ऑप्शन वाढले. इथे कंपनी इन्फो साठी परत आपण या ठिकाणी शॉर्टकट की सिलेक्ट केली, Alt F3, कंपनी इन्फॉर्मेशन मेनूवरती आले. म्हणजे सिलेक्ट कंपनीचा वापर कशासाठी केला जातो ती कन्सेप्ट लक्षात आली. सिलेक्ट कंपनीचा वापर कशासाठी करतोय लक्षात आलं का? ओके. त्यानंतर आपण इथे कनेक्ट कंपनी आहे, तर ऑनलाईन नेटला कनेक्ट करण्यासाठी याचा वापर होतो. आपण ती कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. आपण सिलेक्ट कंपनी बघितली, शट कंपनी आणि त्यानंतर क्रिएट कंपनी, हे ऑप्शन लक्षात आलेले आहेत. कुणाला काही डाऊट आहे याबद्दल? सिलेक्ट कंपनी ऑलरेडी तयार असलेली कंपनी सिलेक्ट करण्यासाठी त्याचा वापर होतो. शट कंपनी सिलेक्ट असलेली कंपनी तात्पुरती बंद होते, कायमची बंद होत नाही. क्रिएट कंपनी तयार करणार. ओके. हा कनेक्ट कंपनी, इथे कनेक्ट कंपनीचं ऑप्शन काय, एरो कीनं आलं, कनेक्ट कंपनीवरती एंटर प्रेस केला, एक प्रोसेस घडते आणि इथं आलेलं आहे सोहम टॅलीचे सी कनेक्टेड. आणि इथे कॅल्क्युलेटर मध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन दिसते, इथे कंपनी सक्सेसफुली कनेक्ट झाली. मग आता जर मी तुम्हाला तुमच्या मेल आयडी ला अथॉरिटी दिली ऑनलाईन अकाउंटिंग करायची, इथे मी कंपनी कनेक्ट केलेली आहे, तर तुम्ही ऑनलाईन तुमच्याजवळ एज्युकेशन व्हर्जन मध्ये, तुमच्याजवळच्या एज्युकेशन व्हर्जन मध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, लॉग इन करून तिथून अकाउंटिंग केला तर सगळं रेकॉर्ड इथं माझ्याजवळ सेव्ह होईल. अशा पद्धतीने ऑनलाईन अकाउंटिंग करण्यासाठी आपल्याला अथॉरिटी दिली, तर कंपनी नेटला कनेक्ट असेल तरच तुम्हाला तिथं वर्क करता येतं, अदरवाईज करता येत नाही. इथे कनेक्ट झाल्यानंतर आता डिस्कनेक्ट ऑप्शन आलेलं आहे, डिस्कनेक्ट डी प्रेस केला, कंपनी नेटची डिस्कनेक्ट झाली. लक्षात आला हे वापर. त्यानंतर आपण लास्ट पॉइंट पाहूयात आजचा, हे अल्टर काय आहे. अल्टर नावातच अल्टर आहे, अल्टर म्हणजे चेंजेस करण्यासाठी. एंटर प्रेस केला, इथे कंपनी सिलेक्ट असलेल्याच कंपनीमध्ये आपण चेंजेस करू शकतो. सिलेक्ट कंपनी केल्यानंतर पाहत इथे ज्यावेळेस आपण सिलेक्ट कंपनीचा वापर करतोय, सिलेक्ट कंपनीचा वापर केल्यानंतर जेवढ्या काही कंपन्या तयार आहेत तेवढ्या दिसत आहेत. पण इथे आपण शट कंपनीमध्ये गेलो तर इथे एकच कंपनी दिसते, अल्टर कंपनीमध्ये गेलो तर इथे एकच कंपनी. कारण काय, इथे सिलेक्ट असलेली कंपनीच आपण बंद करू शकतो. त्यासोबत आपल्याला या कंपनीची इन्फॉर्मेशन, कोणती इन्फॉर्मेशन तर बघूयात. एंटर कंपनी तयार करते वेळेसची जी इन्फॉर्मेशन आपण दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला चेंजेस करता येतात. फक्त दोन ऑप्शन मध्ये इथून अल्टर मधून चेंजेस करता येत नाहीत. एक आपलं सेव्ह लोकेशन डिरेक्टरी आणि दुसरा वॉल्ट पासवर्ड. हे दोन ऑप्शन सोडले तर कंपनी नेम, मेलिंग डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल, बुक्स आणि फिनान्शियल इयर, सिक्युरिटी कंट्रोल मध्ये आपण चेंजेस करू शकतो. अदर दोन ऑप्शन मध्ये आपल्याला चेंजेस करता येत नाहीत, एक डिरेक्टरी आणि दुसरा ऑप्शन आहे कोणता, वॉल्ट पासवर्ड. ओके. मी तर लक्षात ठेवायच्यासाठी कंपनीच्या नावानंतर सोहम टॅली अकॅडमी 19-20 नंतर मी तर नाव दिलं महेश, माझं स्वतःचं नाव इथं दिलं, एंटर प्रेस केला. मेलिंग डिटेल मध्ये खाली आलं तर मेलिंग डिटेल मध्ये मी इथं एंड की प्रेस करून
हे सुरुवातीच्या नंतर 19-20 या ठिकाणी डिलीट करतोय, एंटर. इथे एंटर प्रेस करत घ्या, किंवा इथे जसं आपण एक शॉर्टकट की बघितली की कुठूनही बॅक येण्यासाठी एस्केप प्रेस केलं की बॅक येतो, तसं टॅली मध्ये काही सेव्ह करायचंय तर कंट्रोल ए प्रेस करायचंय, कंट्रोल ए. एस्केप प्रेस करतोय. इथे कंपनी नेम मध्ये चेंजेस झालेत का? इथे चेंजेस झालेले आहेत. हा कपिल, लक्षात आली का कन्सेप्ट? ओके, कुणाला काही डाऊट? कपिल, नो डाऊट. सिलेक्ट कंपनी, कनेक्ट कंपनी, कनेक्ट केलेली, डिस्कनेक्ट कंपनी, शट कंपनी, अल्टर या ऑप्शनचा वापर लक्षात आलेला आहे. ओके, एक्झॅक्ट सध्याला जी या ठिकाणी आपण पूर्ण कन्सेप्ट बघितली, त्या कन्सेप्ट बद्दल आपल्याला काही डाऊट असेल तर विचार.